अनुताई, आपलं एक वैशिष्ट्य म्हणजे काय की सूक्ष्मातली जाणण्याची क्षमता पहिल्यापासूनच आपल्याकडे खूप आहे. पूर्वीपासूनच म्हणजे साधनेत यायच्या पूर्वीपासूनच वाईट शक्ती दिसणं किंवा स्वप्नामध्ये एखादा प्रसंग दिसणं किंवा एखाद्या प्रसंगाची पूर्वसूचना मिळणं, कधी कधी असं दचकून जागं होणं, म्हणजे असं काही आपल्या बाबतीत घडायचं का? म्हणजे पूर्वी ना मला स्वप्न पडायची खूप. हो. मी ना सतत धावते असं मला दिसायचं. म्हणजे समुद्र दिसायचा आणि समुद्रावरती एक पूल आहे आणि पुलावरून मी धावते आणि खूप लोक, अशी काळी अशी लोक माझ्या मागे धावतायत आणि धावत धावत मी एका ठिकाणी येते आणि त्या ठिकाणी ते मला शोधतायत, पण मी सापडत नाही आहे. आणि वरती कुठेतरी मी छताला आहे, म्हणजे मी अदृश्य स्वरूपात आहे आणि ते मला शोधू शकत नाही आहे. म्हणजे कोणीतरी मला दैवी शक्ती त्या ठिकाणी वाचवते असं मला दिसायचं. किंवा समुद्रामध्ये मी बुडतेय आणि मला कोणीतरी वाचवतंय असं दिसायचं. म्हणजे लहानपणापासून ना स्वप्नांच्या माध्यमातून असं वाईट शक्तींचा तो त्रास होता असं मला त्यावेळेला कळत नव्हतं. पण अशी भीतीदायक स्वप्न, मी कुठेतरी हरवलेले आहे, कुठेतरी गाडीतून चढताना मी पडलेली आहे, माझा ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा मी मरतेय बुडतेय, अशा पद्धतीने ती स्वप्न असायची. आणि मग त्याच्यानंतर मी उठायचे तेव्हा मला बरं वाटायचं, खुश, हे सगळं स्वप्न होतं म्हणून. आपण पुराणात बऱ्याच वेळा वाचतो की जसं देवता कसं दर्शन देतात तसं म्हणजे असुरांचं एक मायावी जग पण असतं ना. म्हणजे आपण वाचतो की मायावी राक्षस आले, मग एका राक्षसातनं अनेक राक्षस निर्माण झाले, मग शस्त्र अदृश्य झाली, असं पण युद्धाचा प्रसंग वाचतो काही काही. तर ते मायावी जग कधी ह्या सूक्ष्म जगताच्या ह्याच्यात अनुभवता आलं का? खूप छान प्रश्न विचारला. कारण परमपूज्य डॉक्टरांनी त्यांच्या कृपेमुळे हे सूक्ष्मातलं जे मायावी जग आहे तर ते पण त्यांनी शिकवलं, त्यांनी दाखवून दिलं. सनातन संस्थेचे जे साधक आहेत तर बऱ्याच वेळेला त्यांना वाईट शक्तींचा त्रास व्हायचा, तर बाकीच्यांना वाटायचं की वाईट शक्तींचा त्रास का होतो साधना करताना. पण साधना योग्य असल्यामुळे आणि खरोखर सनातन संस्थेच्या माध्यमातून जी समाजामध्ये सात्विकता पसरत होती, तर वाईट शक्तींना हे आवडत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी हल्ले करायला सुरुवात केलेली. आणि हे हल्ले करत असताना त्यांचा जो डाव आहे तर तो उघडत गेला. म्हणजे कळत गेलं की वाईट शक्ती कशा त्रास देतात किंवा साधना करू नये ह्याच्यासाठी कसे प्रयत्न करतात. त्याच्यानंतर त्यांनी वाईट शक्तीने पुढचं युद्ध सुरू केलं. तर त्यांनी मायावी रूपं घ्यायला सुरुवात केली. म्हणजे देवतांची पण पहिल्यांदा कनिष्ठ देवता आणि मग त्याच्यानंतर मग उच्च देवता, अशा प्रकारे त्यांनी मायावी रूपांच्या स्वरूपामध्ये साधकांना फसवण्यासाठी प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये लक्षात काय आलं की हे सगळं होत असताना ईश्वराच्या कृपेमुळेच केवळ आम्हाला सगळ्यांना शिकण्यासाठी आणि मृत्यूनंतर सुद्धा जे विविध लोक आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला मोक्षापर्यंत जायचं आहे, तर ह्या सगळ्या मायावी जगतामध्ये कुठेही अडकू नये आणि सरळ आपण मोक्षापर्यंत जाऊ शकू, तर ह्याचा पृथ्वीवर असतानाच मार्गच मोकळा करून दिला परमपूज्य डॉक्टरांनी. आणि त्याच्यामध्ये हे शिकवण्यासाठी त्यांनी स्वतः त्याच्यासाठी वेळ दिला किंवा देव असा कालावधी द्यायचा. त्या स्थितीमध्ये जेव्हा देवतांचं दर्शन व्हायचं तर त्यावेळेला आम्हाला वाटायचं की हे प्रत्यक्ष देवताच आहेत. मग त्याच्यात आम्ही भुलून जायचो आणि मग कालांतराने कळायचं की नाही, हे मायावी आहे. तर असं वाटलं हे तर ईश्वराला प्रत्यक्षात माहिती आहे की मायावी काय आहे आणि सत्य काय आहे. पण हे जर त्यांनी आधीच आम्हाला सांगितलं असतं किंवा परमपूज्य डॉक्टरांनी जर आधीच सांगितलं असतं तर त्याचा साधकांचा अभ्यासच होऊ शकला नसता. तर हे पृथ्वीवर असताना किती कमी कालावधीमध्ये, म्हणजे एक 7-8 वर्षांमध्येच पूर्ण जो सूक्ष्मातला भाग आहे, म्हणजे चांगल्या शक्ती, देवता, सप्तलोक आणि सप्तपाताळ ह्याचा पूर्ण अभ्यास करून घेऊन साधक या कुठल्याच गोष्टींमध्ये, म्हणजे चांगल्या ज्या म्हणजे सिद्धी वगैरेमध्ये पण लोक किती बाहेर अडकतात आणि त्याच्यातच राहतात, पुढची प्रगती करू शकत नाही. पण इथे ईश्वराला म्हणजे प्रत्यक्ष परमपूज्य डॉक्टरांना प्रत्येकच जीवाला मोक्षापर्यंत न्यायचं आहे आणि त्यासाठी येणारे सगळे अडथळे ते दूर करतायत. तर हा भाग आम्हाला हळूहळू सगळा लक्षात यायला लागला. तर वाईट शक्तींचे जेव्हा त्रास व्हायचे तर त्यावेळेला संतसुद्धा आपल्याला मदत करत होते. तर बरेच संत यायचे, उपाय करून जायचे. मग त्याच्यामध्ये काही अघोरी विद्या शिकलेले सुद्धा होते. तर हे सर्व ते करत होते तर साधकांचा वाईट शक्तींचा त्रास जावा आणि मग त्यांना साधना चांगली करता यावी ह्यासाठी ते करत होते. पण नंतर नंतर लक्षात कसं आलं की त्या सगळ्याला मर्यादा आहेत आणि ह्या वाईट शक्ती आहेत तर त्या पण खूप उच्च पातळीच्या आहेत. शेवटी
आपल्याला आपण जी काही गुरुकृपायोगानुसार साधना करतोय तर ही आपण स्वतःसाठी साधना करणं हेच महत्त्वाचं आहे. म्हणजे साधना करूनच आपण आपली जी पातळी आहे तर ती वाढवणं आणि मगच आपण खऱ्या अर्थाने या वाईट शक्तींच्या विरोधात गुरुकृपेने त्याच्यावर मात करू शकतो. मग हा सगळा भाग आहे तो प्रत्यक्ष कृतीतून अनुभवातून सगळे साधक शिकत गेले आणि त्याच्यामुळे ते खूप कमी कालावधीमध्ये तयार झाले. तर बाहेर कसं असतं की लोक ह्या सगळ्यामध्ये म्हणजे त्रास काही झाला की ते मांत्रिक असतात, मग कुठेतरी सिद्धी असतात, मग त्याच्यामध्ये ते अडकतात आणि मग आयुष्य तसंच जातं. म्हणजे त्यांची स्वतःची उन्नती त्याच्यामध्ये होत नाही. काही काळापुरता त्रास जातो पण उन्नती मात्र होत नाही. मग इतकी कृतज्ञता वाटते की आपण किती भाग्यवान आहोत की आपण योग्य ठिकाणी आलो आणि आपण योग्य दिशेने सगळी साधना होते आणि परमपूज्य डॉक्टरांसारखे गुरु आपल्याला भेटले. म्हणजे आपल्यासारखे भाग्यवान साधक आपणच असू. म्हणजे तो पण सूक्ष्मातला भाग वाढला. हो, त्याबद्दल सांगा थोडं. परमपूज्य डॉक्टर एकीकडे वाईट शक्तींचे रूप कसं दिसतं किंवा त्या शक्तीचे प्रकार कसे असतात असं एकीकडे सूक्ष्मातून सगळं शिकवत होते आणि एकीकडे देवता, त्यांचं चैतन्य, पिवळा प्रकाश, ईश्वराकडून येणारं चैतन्य कसं असतं, तर हा भाग पण सगळा शिकायला मिळत होता. म्हणजे दोन्ही चांगलं पण जे आहे तर ते शिकता येत होतं किंवा दृश्य स्वरूपात दिसायचं. देवतांची चित्र एकीकडे सुरू होती आणि एकीकडे वाईट शक्तींचा जो भाग आहे तो सुरू होता. तर असा भाग सगळा शिकवायचा. म्हणजे प्रत्येक प्रसंग तो शिकण्यासाठी आणि मनाच्या तयारीसाठी सगळा घडत होता. ह्याच्यातलाच एक अनमोल प्रसंग म्हणजे अमूल्य क्षण आपल्या जीवनातलं म्हणजे दुर्गादेवींनी मदत करणं आणि स्वतः 5 तास उभं राहून आपल्याकडून ते सूक्ष्मातलं चित्र बनवून घेणं, त्या प्रसंगाबद्दल थोडं सांगा. श्री दुर्गादेवीची जी अनुभूती आहे म्हणजे प्रत्यक्ष 5 तास देवीचं दर्शन झालं आणि मी ते चित्र काढू शकले. परमपूज्य डॉक्टरांच्या कृपेमुळेच ते होऊ शकलं. कारण त्यांनीच एकदा देवतांची आम्ही चित्र काढत होतो, मग ध्यानात जाऊन चित्र काढणं किंवा सूक्ष्मातून बिंदू शोधून चित्र काढणं अशी जेव्हा प्रक्रिया सुरू होती तर त्यावेळेलाच तेव्हा ते एकदा म्हणाले होते की आपली भक्ती इतकी वाढायला पाहिजे की प्रत्यक्ष देवता आपल्यासमोर उभ्या आहेत आणि आपण चित्र काढतोय, तर असं व्हायला पाहिजे. तर मला वाटलेलं की तेव्हा खूप आपण आपलं वय म्हणजे आपण खूप 70 वर्षाचे वगैरे होऊ, तर त्यावेळेलाच अशी काहीतरी अनुभूती येऊ शकते. कारण एवढी भक्ती वाढून देवतेचं दर्शन होणं ही कलियुगामध्ये अशक्यप्राय गोष्ट आहे. पण केवळ काही वर्षातच त्यांच्या केवळ संकल्पाने आणि परमपूज्य डॉक्टरांच्या कृपेमुळेच म्हणजे परमपूज्य डॉक्टरांनीच देवतांना प्रसन्न करून घेतल्यामुळे ती अनुभूती आली मला आणि देवीने प्रत्यक्ष दर्शन दिलं. तर त्यावेळेला सूक्ष्मातून देवी उभी आहे समोर 5 तास आणि श्री राम होनप आहेत. श्री राम होनप त्यावेळेला माझ्यासोबत होते. त्यांना दुर्गादेवीची त्यांची मागच्या जन्मीची साधना होती, त्याच्यामुळे श्री दुर्गादेवी त्यांच्याशी बोलायची. मग दुर्गादेवीनी त्यांना सांगितलं तर कधी ती येणार, तर मिरज आश्रमामध्ये एक वेळ ठरवली होती आणि त्या वेळेला मग ती आली होती. त्यावेळेला संपूर्ण तिचं दर्शन झालं. तर पूर्ण असा प्रकाश आणि लाल आणि पिवळा प्रकाश होता आणि एवढं तेज होतं की मला ते सहन होत नव्हतं. मग त्यावेळेला तिला प्रार्थना केल्यानंतर तिचं रूप तिने सौम्य केलं आणि मी चित्र काढत असताना पण तिने प्रत्येक म्हणजे शस्त्र आहे किंवा चेहरा जो आहे तर तसं आपण कॅमेरामध्ये कसं क्लोजअपमध्ये दिसतं आपल्याला, तर तसं ते जवळून ती दाखवत होती. म्हणजे प्रत्यक्षात तिच्याकडे बघून चित्र काढायची पण आवश्यकता भासत नव्हती आणि ते चित्र काढत असताना पण ती देवीच माझ्याकडून ती चित्र काढते आणि ते आपोआप सगळं होतंय असं मला जाणवत होतं. आणि 5 तास कसे गेले तर ते मला कळले पण नाही. त्याच्यानंतर मग तिथून मग ती विलीन झाली असं दिसलं. तर मग कलियुगामध्ये गुरूंच्या कृपेमुळे एवढी मोठी अनुभूती येऊ शकते. तर मला वाटलं की आपण व्यवहारात करून करून समजा कलेच्या क्षेत्रामध्ये मी काहीतरी केलं असतं तर मला काय मिळालं असतं, आणि गुरूंच्या कृपेमुळे प्रत्यक्ष देवतेचं मला दर्शन झालं, तर ह्याच्या पलीकडे आता मला काय पाहिजे. तर मग त्यानंतर मग बुद्धीचा निश्चयच झाला की आपण तर साधना करायचीच आहे, पण आपण लोकांना पण सांगायचं आहे की या कलियुगात गुरुकृपायोगानुसार साधना केली तर किती कमी कालावधीमध्ये आपल्याला किती मोठ्या अनुभूती येऊ शकतात आणि हे केवळ गुरूंच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकतं.
इतकं सुंदर आपलं जे सूक्ष्म जगताचा आपण जे अनेक पैलू सांगितले ना, त्यातून इतकं सुंदर ते स्पष्ट झालं की किती सूक्ष्म तऱ्हेचं मोठं जग आहे आणि केवढ्या प्रकारचे त्रास साधकांना होत आहेत, देवता कशा मदत करतायत. म्हणजे धर्मयुद्धाचा एक सखोल अभ्यास कसा आहे छोट्याशा कमी वेळामध्ये सगळा पूर्ण झाल्यासारखं वाटलं. सात्विक अक्षरं कशी करायची तर ते पण त्यांनी शिकवलं. म्हणजे ओम मधून अक्षरांची निर्मिती झाली, मग ती सात्विक अक्षरं मूळ अक्षरं कशी असतील तर ती आपल्याला कागदावरती आणायची आहेत. तर मग ती अतिशय अचूक असायला पाहिजेत, तरच आपल्याला ती मूळ जी अक्षरं आहेत सात्विक अक्षरं तर त्यातली स्पंदनं ग्रहण होऊ शकतील, तसं त्यांनी सांगितलं होतं. तर मग मी प्रयत्न करायचे त्याच्यासाठी की समजा काढते तर मग अचा आकार कसा असायला पाहिजे, नंतर त्याची रुंदी कशी असायला पाहिजे, अचा जो वरचा गोल आहे तो किती मोठा असायला पाहिजे, खालचा गोल किती मोठा असायला पाहिजे. तर त्याचे सगळे बिंदू काढल्यानंतर मग ते जोडायचे असायचे. तर बऱ्याच वेळेला ते नामजप केल्यानंतर ध्यान लावल्यानंतर मग थोडीशी अचूक उत्तर यायची. पण बऱ्याच वेळेला काय व्हायचं की परमपूज्य डॉक्टरना जेव्हा मी दाखवायला जायचे तर एक एमएमनी कुठेतरी ते बिंदू चुकलेले असायचे. मग ते सगळे बिंदू आहेत तर ते बरोबर करून द्यायचे. मला असं वाटायचं की लहान मुलाला आपण कसं आई शिकवतो तर आपण बिंदू काढून देतो आणि त्याला सांगतो की तू गिरव, आणि मग त्याला पण तो काढल्याचा आनंद होतो. तर तसं ती सात्विक अक्षरं जी आहेत तर ते बिंदू काढून परमपूजाने शिकवली आणि त्याचं श्रेय पण ते मला द्यायचे. तर प्रत्यक्षामध्ये ते सर्व काही तेच करत होते, कारण सूक्ष्मातलं खूप काही तेव्हा कळत पण नव्हतं. तर असं करता करता त्यांनी सगळी लिपी जी आहे तर ती माझ्याकडून करून घेतली. आणि ती लिपी जेव्हा होत होती तर तेव्हा म्हणाले एका टप्प्यापर्यंत आपण आत्ता ही लिपी करत आहोत, मग नंतर आपल्याला असं करायचं आहे की आपल्या जे ग्रंथामध्ये जो आत्ता फॉन्ट वापरतोय आपण तो बाहेर जो आपल्याला मिळतो तर तो वापरत आहे, पण नंतर आपल्याला आपली लिपी वापरायची आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला अक्षरं करायची आहेत. तर मध्ये आता तुमची समष्टी सेवा असेल, पण नंतर पुन्हा हा जो अक्षरी योग आहे तर या योगातून तुमची पुढची साधना होणार. तर त्याच्याकडे ते तुम्ही लक्षात ठेवा म्हणून आपल्याला ग्रंथ करायचा आहे. तर मग अजून पण ती सगळी अक्षरं आत्ताच्या ज्या टप्प्याला तर ते आपण सगळी वापरतोय. मग त्या देवतांच्या ज्या नामपट्ट्या आहेत तर देवतांच्या नामपट्ट्यांमध्ये आपण ती अक्षरं वापरतोय. तर बऱ्याच जणांना अशा अनुभूती आलेल्या आहेत की प्रत्यक्ष देवतेचं तत्त्व जाणवणं. तर मग परमपूज्य डॉक्टरांनी आपल्याला काय शिकवलं इकडे आल्यानंतर, म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी टायपोग्राफीचा विषय घेतला होता तर त्याच्यामध्ये पण अक्षरं होती, पण ते शिक्षण आणि सात्विक अक्षरं काढण्याची जी परमपूज्य डॉक्टरांनी सांगितलेली पद्धत आहे आणि त्यात आपल्याला मिळणारी सात्विकता आहे तर ह्याच्यामध्ये किती फरक आहे. आपण जर अध्यात्मामध्ये आलो नसतो किंवा गुरूंची आपली भेट झाली नसती तर हे आपल्याला शास्त्र कधी कळलंच नसतं. तर हा भाग पण तेव्हा लक्षात आला. आणखीन एक गोष्ट आठवते ते म्हणजे या टायपोग्राफीमधलं किंवा फॉन्ट तयार करणारे एक तज्ज्ञ आपल्याकडे एकदा आले होते. तर त्या तज्ज्ञांनी ती लिपी बघितली म्हणजे आपण जी केलेली होती तर त्यांचा अक्षरशः भाव जागृत झाला आणि ते म्हणायला लागले की हे कुणी बनवलेलं आहे, किती सुंदर अक्षरं आहेत. आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी असे अनेक फॉन्ट बघितलेले आहेत, पण हे जे काही तुम्ही बनवलेलं आहे तर ते अतिशय सुंदर आहे. तर याच्यासाठी तुम्हाला जी काही नंतर मदत लागेल तर मी करायला तयार आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचं मग नंतर ग्रंथामध्ये जे रूपांतर किंवा लिपीमध्ये रूपांतर करणं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला जी लागेल ती मी मदत देईन. मग त्यानंतर परमपूज्य डॉक्टरांनी काय आपल्याकडून करून घेतलं आहे तर त्याचं जे महत्त्व आहे तर ते आणखीन माझ्या मनामध्ये ठसलं. आणि परमपूज्य डॉक्टरांचा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये कसा की प्रत्येकच गोष्ट सात्विक कशी असायला पाहिजे. आपण ग्रंथ तर चैतन्यदायी आहेच, त्यातलं ज्ञान तर आहेच, पण तो फॉन्ट सुद्धा चैतन्यमयच असायला पाहिजे, तो सात्विकच असायला पाहिजे. सर्व गोष्टी सत्वगुणी. म्हणजे साधनेत कसा प्रत्येक दिवस कसा सारखा नसतो ना, सतत चढ उतार संघर्ष सुरूच असतात. कधी वाईट शक्तींचे संघर्ष असतात तर कधी दोषांशी स्वतःचं लढणं पण असतं. तर या दोषांवर वगैरे कशी मात केली तुम्ही, तर ते एखाद्या उदाहरणातनं स्पष्ट करा. दोषांची आपल्यामध्ये किती दोष आहेत त्याची कल्पना पण नसते ना. ते पण अनुभवलं मी तिथे सुखसागर मध्ये असतानाचा एक प्रसंग सांगते. तर तिथे मी साधकांशी अशी बोलायची
आणि मनमोकळेपणाने बोलायचे आणि काहीतरी सेवानिमित्त असायचं. तर त्याच्यामध्ये ना बराच वेळ माझा जायचा, पण मला त्याची कल्पनाच नव्हती. तर वाटायचं की आपण भरपूर सेवा करतोय आणि सगळं व्यवस्थित सुरू आहे. तर परमपूज्य डॉक्टरने मला एकदा विचारलं की तुम्ही दिवसभर काय सेवा करता आणि तुमची काय सेवा होते. तर मग त्याच्यानंतर मला धक्काच बसला की आपण दिवसभर काहीतरी सुरू असतं, आपण सेवाच करतोय आणि हे असं म्हणतात म्हणजे आपली काही सेवाच नीट होत नाही आहे. मग त्यानंतर लक्षात आलं की आपण दिवसभर काही ना काहीतरी करतोय, पण त्याच्यामध्ये आपली फलनिष्पत्ती खूप कमी आहे किंवा नेमकेपणाने जे करायला पाहिजे ते आपल्याला समजत नाही आहे. आपला अनावश्यक बोलण्यामध्ये वेळ कुठेतरी वाया जातोय आणि तो परमपूज्य डॉक्टरांना वाचवायचा आहे. मग तिथे सौ नंदिनी सामंत म्हणून होत्या, तर मग त्यांची पण मदत घेतली. त्यांना विचारलं काय करायला पाहिजे नेमकं. मग त्यांनी सांगितलं की अनावश्यक बोलण्याचा भाग आहे तर तो कमी करायला पाहिजे. तर मग त्याच्या आधी पण परमपूज्य डॉक्टरांनी स्वभावदोष निर्मूलन जी प्रक्रिया आहे तर ती शिकवली होती. त्यावेळेला स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया काय असते माहीत पण नव्हतं, पण वेगवेगळ्या ज्या माझ्या मनामध्ये येणाऱ्या प्रतिक्रिया आहेत, दोषांचा भाग आहे, तर त्यांनी ना प्रत्यक्ष तक्ता कसा भरायला पाहिजे ना स्वभाव दोषांचा, तर तो त्यावेळेला शिकवला होता. स्वयंसूचना पण कळायच्या नाहीत कशा लिहायच्या, तर ते मी काय लिहिलेलं असायचं तर त्याच्यामध्ये ते बदल करायचे. तर ते अजून ते कागद आहेत तर ते मी जे जपून ठेवलेले आहे की स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया परमपूज्य डॉक्टरांनी तेव्हा त्याचं बीज रोवलं होतं आणि नंतर मग तो भाग कितीतरी नंतर सगळ्या साधकांना सांगणं किंवा त्याच्यामध्ये त्यांना त्याचं महत्त्व सांगणं असा भाग झाला. तर परमपूज्य डॉक्टरने ते जर बीज रोवलं नसतं तर काय आत्ता स्थिती झाली असती, असा नुसतं विचार केला तरी म्हणजे खूप कठीण स्थिती झाली असती याची जाणीव होते. तर त्यावेळेला अनावश्यक बोलण्याचा जो भाग माझा होता तर तेव्हा मग परमपूजाने जो प्रायश्चित्ताचा भाग पण शिकवला होता तर ते प्रायश्चित्त घ्यायला सुरुवात केली. म्हणजे एखाद्याशी जरी अनावश्यक बोलणं झालं तरी मग आपण काहीतरी प्रायश्चित्त घ्यायचं. मग अनावश्यक मी त्या जिन्यामधून जाते, कोणाशी तरी बोलले, अनावश्यक बोलल्याची जाणीव नंतर व्हायची, मग लगेच कुठला तरी खोलीतला केर काढायचा किंवा अनावश्यक बोलणं झालं तर कोणाच्या कपड्यांना इस्त्री करून दे किंवा स्वयंपाकघरात जाऊन मग भाजी चीर, अशा प्रकारे प्रायश्चित्त घेत गेले. तर त्यामुळे 1-2 महिन्यातच जो अनावश्यक बोलण्याचा भाग आहे तर तो कमी झाला आणि मग फलनिष्पत्ती वाढायला लागली. मग त्याच्यानंतर मग समाधान वाटायला लागलं की आपला असा वेळीच म्हणजे आपल्याला जर मार्गदर्शन योग्य नसेल किंवा त्या वेळेला जर देवाने आपल्याला नाही सांगितलं स्थूलातून किंवा सूक्ष्मातून, तर आपण आपली दिशाच चुकत जाणार. तर दरवेळेला आपण आपली दिशा योग्य आहे की नाही तर हे प्रत्येक वेळेला आपण विचारून घ्यायला पाहिजे आणि मगच पुढे जायला पाहिजे. नाही तर आपल्या पण भ्रमात राहणार की आपली सगळी साधना व्यवस्थित सुरू आहे, पण ते मला वाटून काहीच उपयोग नाही. तर ते इतरांनी सांगायला पाहिजे किंवा आपले गुरु जे आहेत तर त्यांना तसं वाटायला पाहिजे. तर मग हा भाग मला तेव्हा लक्षात आला होता. आणि साधनेमध्ये अहम हा एक मोठा अडथळा असतो. प्रत्येक गोष्ट करताना प्रत्येक साधकाला ती मनात एक भीतीच असते की अहम जागृत तर होत नाही आहे ना, म्हणजे प्रत्येक कृती देवाला अर्पण होते ना, किंवा गुरूंच्या इच्छेप्रमाणे आपण प्रत्येक गोष्ट करतोय का. तर मग ते अहमची जागृती होणं आणि मग अहम निर्मूलन त्या संदर्भात कसे प्रयत्न केले. म्हणजे मनामध्ये ना अहमचे विचार खूप असायचे की आपण खूप चांगली सेवा करतो किंवा आपलं कौतुक करायला पाहिजे, नंतर चुका झाल्या तर त्या मान्य व्हायच्या नाहीत, स्वीकारता यायच्या नाहीत पटकन. तर मग विचार केल्यानंतर लक्षात आलं की अहम जोपासण्यासाठी आपण सगळा संघर्ष करतोय, तर तोच आपण संघर्ष जर अहम कमी करण्यासाठी केला तर आपण देवाकडे निश्चित पोहोचू. तर अहम जोपासण्यामध्ये संघर्ष आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा अहम कमी करण्यासाठी आपण सगळा संघर्ष करूया. मग आपलं कुठे चुकलं आहे तर ते आपण मान्य करूया, आपण स्वीकारूया आणि कुठे चुका झालेल्या असतील तर त्या आपल्या भल्यासाठी आहेत. मग त्याच्यासाठी ते मन स्वीकारत नसेल तर स्वयंसूचना देऊया. कोणाबद्दल काही मनामध्ये चुकीचा विचार आला, प्रतिक्रिया आली तर त्याची क्षमा मागूया. तर ह्या प्रक्रियेने मी देवाकडे जाणार आहे आणि अहम जोपासत बसले तर मी अहमकडे जाणार आहे. मग तुला काय पाहिजे अनु. तर मग असं विचारल्या स्वतःला जेव्हा प्रश्न विचारला तर तेव्हा लक्षात आलं की नाही, आपण
हा सगळा संघर्ष आहे, जो काही त्रास आहे, तर तो आपण अहम कमी करण्यासाठी म्हणूनच करत राहायला पाहिजे. तर आपली ही प्रक्रिया देवाला अपेक्षित अशी होऊ शकते. मग असं ना देवच आतून सुचवायचा आणि त्याप्रमाणे तो करून पण घ्यायचा. तर मग असे आतूनच स्फुरायचे काही विचार आणि मग तसं तसं होत जायचं. आणि अहमचे जेव्हा विचार यायचे ना, तर मग वाटायचं की आपण खूप शूद्र आहोत किंवा आपण खूप लहान आहोत. तर असं बुद्धीने विचार करून तेवढी प्रक्रिया मनाची होत नाही किंवा स्वयंसूचना पण दिली तर तरी पण काही वेळेला ती प्रक्रिया नीट व्हायची नाही. त्याच्यामध्ये कसा देवाने विचार दिला की मी पूर्ण विश्व असं डोळ्यासमोर आणायचे की पूर्ण विश्व ब्रह्मांड आहे आणि हे ब्रह्मांड सर्व परमपूज्य डॉक्टरने निर्माण केलं आहे, ईश्वराने निर्माण केलं आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक ग्रह आहेत. तर मग त्याच्यामध्ये एक पृथ्वी आहे. मग त्या पृथ्वीवरती मी कुठे आहे? तर मग मी आत्ता आहे गोव्यामध्ये. मग गोव्यामध्ये कुठे आहे? तर छोटासा एक आश्रम आहे, तर तिथे आहे. मग त्या आश्रमामध्ये अनेक साधक आहेत. मग त्या अनेक साधकांमध्ये मी आहे. मग या विश्वव्यापी म्हणजे या विश्वाच्या पुढे मी केवढीशी आहे? तर मी खूप लहान आहे. आणि अहम माझा केवढा आहे? तर मग अहमचे विचार मात्र खूप मोठे आहेत. अशी जाणीव करून दिल्यानंतर मग लक्षात यायचं की आपण खूप क्षुद्र आहोत, आपण खूप लहान आहोत आणि तरीसुद्धा आपल्या मनात मात्र विचार करतेपणाचे खूप आहेत. आणि या उलट देवानी सगळी या विश्वाची निर्मिती केली, पण त्याला अहम नाही आहे. तर त्याच्याशी जर एकरूप व्हायचं आहे तर माझा अहम मला कमी करायला पाहिजे. तर मग अशी कुठेतरी देवच जाणीव करून देत होता. मग एकदा देवाने एक प्रयोग कसा सुचवला की कुठेतरी अहमचे विचार आले की खंत वाटायची की आपल्या मनामध्ये असे नको विचारायला, तर मग काय करूया? तर मग देवाला विचारल्यानंतर देव म्हणाले की डोळे मिट. मग मी डोळे मिटले. मग डोळे मिटल्यानंतर म्हणाले की आता माझ्या इच्छेशिवाय ते उघडणार नाही आहेत. तुझ्यामध्ये सामर्थ्य असेल तर तू नवीन डोळे निर्माण कर आणि तू तुझ्या दृष्टीने बघ. तर माझ्या लक्षात आलं की देवा, माझ्यामध्ये काहीच सामर्थ्य नाही आहे आणि तुझ्या इच्छेशिवाय हे डोळे उघडू पण शकत नाहीत. तर मग नंतर मग सेवेचा कधी अहम झाला, म्हणजे या हाताने आपण सेवा केली आहे आणि त्याचा अहम झाला, तर मग मी विचार करायची की हे हात आपले बांधलेलेच आहेत आणि ईश्वराने त्याच्यातलं चैतन्य काढून घेतलेलं आहे. तर मग मी कशी सेवा करणार? तर मी करूच शकत नाही. म्हणजे हे सर्व काही करून घेतोय तर तो ईश्वरच आहे. मग कधी कधी श्वास जो सुरू आहे तर श्वासोश्वासाकडे लक्ष द्यायचे आणि आपोआपच अशी प्रक्रिया व्हायची की श्वास आपण थोडा वेळ थांबवतोय, तर मी श्वास असा रोखून ठेवायची आणि मग त्याच्यानंतर म्हणायची, आता जर हा श्वास बंद पडला अनु, तर पुढच्या क्षणाला तू मरणार आहेस. मग तू कुठली सेवा आणि कुठला तुझा अहम आणि काय राहणार आहे? तर मग तेव्हा जाणीव व्हायची की हा श्वास आहे तो देवाने दिलेला आहे, सगळं काही देवाने दिलेलं आहे, सेवा पण तोच करून घेतोय आणि मला मग कशाचा अहम असायला पाहिजे? तर हा अहम मला कमीच करायला पाहिजे. तर मग असे काही काही वेगवेगळे विचार प्रक्रिया होत राहायची आणि त्याच्यामुळे खूप फायदा पण व्हायचा. साधना म्हणजे एक प्रामुख्याने म्हणजे सेवाच आपण करत असतो. प्रत्येक कृती सेवा म्हणून करतो. प्रत्येक विचार हा ईश्वरापर्यंत किंवा ईश्वराच्या जवळ नेणारा असतो. तर सेवेबद्दल आपला दृष्टिकोन कसा असायचा? जेव्हा परमपूज्य डॉक्टरांनी मला वेगवेगळ्या सेवा द्यायला सुरुवात केली, तर त्यानंतर मला लक्षात यायला लागलं की आपण कोणती सेवा करतो त्याच्यापेक्षा ती कशा पद्धतीने करतो तर ते महत्त्वाचं आहे. किंवा एखादी सेवेमध्ये काहीतरी चुका होतात किंवा आपल्या अहमचे मनामध्ये विचार असतात, मग त्यावेळेला बरोबर परमपूज्य डॉक्टर काहीतरी चुका सांगायचे किंवा जाणीव करून द्यायचे. तर मग तेव्हा लक्षात यायचं की एखादी गोष्ट बरोबर किंवा चूकपेक्षा त्याच्यातून देवाला शिकणं महत्त्वाचं आहे, माझा अहम कमी होणं महत्त्वाचं आहे, माझ्यामध्ये परिपूर्णता येणं महत्त्वाचं आहे. आपण कशाला कुठली सेवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा विचार करतो? तर देवाला माहीत नाही का मला कुठली सेवा द्यायला पाहिजे? तर मग त्याच्यानंतर मग माझे ते विचार कमी झाले. मग त्यानंतर मनाची तयारी कशी केली की मनाची तयारी म्हणजे आपोआपच असे विचारायचे की आपल्याला काय साध्य करायचं आहे, तर गुरूंची कृपा साध्य करायची. मग आपल्यासाठी कुठली सेवा योग्य आहे तर ते गुरूंनाच माहिती आहे. मग त्यांनी जर समजा आयुष्यभर आपल्याला सांगितलं की तू हे संडास बाथरूम आहेत ना आश्रमाचे, तर ते तुझी प्रगती होईल, तर मला काय अडचण आहे? म्हणजे मला कशाला अडचण असायला पाहिजे? तर त्यांनी जी काही सेवा दिलेली आहे तर मला जन्मभर करण्याची ती तयारी असायला पाहिजे आणि त्याच्यातूनच माझी उन्नती होणार आहे, तर ही माझी श्रद्धा पण असायला पाहिजे. सेवेची ओढ अशी वाढायची, सेवेमधून आनंद पण मिळायचा. पण वाईट शक्तींमुळे बऱ्याच वेळेला काय व्हायचं की सेवा करता यायची नाही, तर मनाला अशी खंत वाटायची की
आपल्याला सेवा करता येत नाही आहे, मग आपण त्या सेवेच्या माध्यमातून आपण गुरूंचं मन कसं जिंकणार किंवा कसं आपण पुढे जाणार. मग नंतर लक्षात यायला लागलं की परमपूज्य डॉक्टरने एकदा दृष्टिकोन दिला, खूपच म्हणजे वाईट जे वाटत होतं. तर मग तेव्हा ते म्हणाले की एखादा आजारी व्यक्ती आहे तर मग आपल्याला पण कळतं ना की तो किती गोष्टी करू शकतो किती नाही. तर एखाद्या सामान्य मनुष्याला जर एखादा आजारी व्यक्ती आहे तर किती करू शकतो आणि त्याच्या मर्यादा लक्षात येतात, तर मग देवाला नाही का लक्षात येत, एखादा त्रास असणारा आहे तर त्याला नाही का लक्षात येत की त्याला पण मर्यादा आहेत. तर देव असं नाही म्हणत की हे कर ते कर. तर आपल्या ज्या काही मर्यादा आहेत त्याच्यामध्ये जे काही आपण करू शकतो ते आपण करतोय की नाही, एवढंच देवाला अपेक्षित आहे. आणि अंतर्मनाची जी साधना आहे तर ती महत्त्वाची आहे. मग त्यानंतर मग हळूहळू दृष्टिकोन आहे तर तो बदलला आणि मग मी सूक्ष्मातून पण मग सेवा करायला सुरुवात केली की आपल्याला स्थूलातून नाही जमत, ते समाधान नाही वाटायचं. मग काही वेळेला आपल्याला जमत नाही तर मग काही काळ नामजप करूया, काहीतरी वाचन करूया असं व्हायचं, किंवा सेवेचे विचार करूया. मग काही वेळेला व्हायचं की सूक्ष्मातूनच आपण आश्रम झाडतोय, प्रसारामध्ये जाऊन सेवा करतोय किंवा आजारी साधकांची सेवा करतोय, तर मग मला समाधान वाटायला लागलं. परमपूज्य डॉक्टर निरनिराळ्या प्रसंगातून शिकवत होते. त्या प्रसंगामध्ये नेमकं काय शिकायचं ते त्यावेळेला लक्षात येत नव्हतं, पण नंतर लक्षात यायला लागलं. तर तिथे दोनापावलाला कसं होतं की परमपूज्य डॉक्टरांची जी खोली होती तर त्याच्या बाजूलाच असं एक मोठी अशी गच्ची होती. तर तिथे साधकांचे कपडे वगैरे वाळत घालायचो. पावसाळा होता आणि 15 वगैरे साधक असतील तर त्यांचे सगळ्यांचे कपडे तिथे वाळत घालायचो. मग खालती दोऱ्या होत्या, पण परमपूज्य डॉक्टर म्हणायचे की थोडंसं जे काही ऊन येतं किंवा वारं येतं तर त्याच्यात सगळ्यांचे कपडे जे आहेत तर ते वाळतील, त्याच्यामुळे सगळ्यांनी वरतीच घाला. तर बऱ्याच वेळेला परमपूज्य डॉक्टरांबरोबर सेवा असायची किंवा काहीतरी खोलीमध्ये काही सेवा असेल तर मी तिकडेच असायचे. मग दरवेळेला जेव्हा पाऊस यायचा तर सगळे कपडे आम्ही गच्चीतून घेऊन यायचो आणि त्यानंतर मग पाऊस गेल्यानंतर पुन्हा ते घालायचो. तर परमपूज्य डॉक्टरच माझ्या आधी म्हणजे त्यांच्याच बऱ्याच वेळेला लक्षात यायचं आणि मग चला आपल्याला ते घ्यायचे म्हणून आम्ही दोघं जण जायचो. मग असं वाटायचं की त्यांना करावं लागतं, पण पर्यायच नसायचा, कारण पाऊस पटकन आला तर परत ते सगळ्या साधकांचे कपडे ओले होतील म्हणून. मग पुन्हा असं दरवेळेला म्हणजे दिवसभरामधून म्हणजे 4, 5, 6 वेळेला ते प्रत्येक वेळेला ते दोरीवरून कपडे काढायचे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा वाळत घालायचे आणि घालताना पण व्यवस्थित घालायचे. तर मी बऱ्याच वेळेला मला कंटाळा यायचा ते करायला, की दरवेळेला माझ्या मनामध्ये विचार पण यायचा की खालीच घातलं तर काय हरकत आहे, आपल्याकडे कपड्यांचे जोड 3 तर असतात, मग ते वाळून जातील. पण त्याच्यामध्ये त्यांना मला साधकांविषयी कसा प्रेमभाव असायला पाहिजे, आपण कसा विचार करायला पाहिजे, तर हे मला ते शिकवत होते. तर ते मला नंतर लक्षात आलं. मला वाटायचं की एवढ्या सेवा आहेत आणि त्याच्यामध्ये हे आणि कशाला वाढवायचं, असे चुकीचे विचार यायचे मनामध्ये. पण त्यांना बरोबर ते कळायचं आणि ते त्या दृष्टीनेच मला काही काही गोष्टी सांगायचे. बघा एवढे साधक सेवा करतात, त्यांना ते कपडे वाळलेले मिळायला पाहिजेत, आपण ते व्यवस्थित ठेवायला पाहिजेत, किंवा पाऊस गेल्यानंतर पुन्हा घालणं. मग कधी कधी कपडे वाळायचे नाहीत तर मग ते अशा पद्धतीने त्यांनी मला घालायला शिकवलं की समजा एखादा कपडा आहे तर मग वाऱ्याने तो वाळेल, म्हणजे थोडासाच भाग त्याचा वरती क्लिपने लावायचा आणि बाकी सगळं असं सुट्टा खाली ठेवायचा. मग वारं यायचं तसा तो कपडा वाळून जायचा. तर बऱ्याच विविध पद्धती त्यांनी मला शिकवल्या. तर बऱ्याच वेळेला मी त्यांच्याबरोबर असायचे, पण घालताना कपडे दरवेळेला काही नीट घातले जायचे नाहीत. मग एकदा त्यांनी मला दाखवलं की मी घातलेले कपडे ते कसे बघा असे ओळीमध्ये आहेत आणि त्याची सगळी टोकं जुळलेली आहेत आणि तुम्ही घातले ते कसं आहे. तर मला माझ्या अव्यवस्थितपणाची जाणीव व्हायची की आपण कसे घालतो आणि करायचं म्हणून सगळं करतोय. तर तेव्हा ते म्हणाले की मी किती व्यवस्थित करतो आणि तुम्ही कसं करता. मग त्यातून त्यांनी मला प्रत्येकच कृती आहे कुठली असू देत तर ती कशी व्यवस्थित आणि परिपूर्ण करायला पाहिजे, तर दुसऱ्याचा विचार कसा करायला पाहिजे आणि हे अखंड काहीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्यासाठी अखंड करत राहायला पाहिजे. तर हा भाग त्यांनी मला शिकवला. नंतर आणखीन 1-2 प्रसंग आहेत तर त्याच्यात मला कायम माझ्या मनामध्ये कोरलेले आहेत ते, त्याच्यातून मला खूप शिकायला मिळालं. तर पूर्वी मला म्हणजे काही किडे मुंग्या वगैरे असतील तर त्याला मारायचं नाही, त्याच्यात ईश्वर असतो, किंवा मला किळस वाटायची ते मारणं म्हणजे. पण त्यानंतर मग
परमपूज्य डॉक्टर जेव्हा म्हणजे पाल दिसली की मारायचे, नंतर मग झुरळ दिसलं की मारायचे. तर त्यावेळेला असं लक्षात पण यायचं नाही की ते आपण करायला पाहिजे, कारण ती भीती असायची, किळस असायची. मग त्याच्यानंतर त्यांनी मला पाल कशी मारायची ते पण शिकवलं. म्हणजे किती किती छोट्या छोट्या गोष्टी, आणि ते पण किती महत्त्वाचं आहे. म्हणजे दिसेल ते कर्तव्य, ती जर दिसली तर ती मारायला पाहिजे. मग दरवेळेला पाल दिसली तर मग ती एक तर साध्या जाडूनी ती मरत नाही, मग त्याला खराटा घ्यायचा. मग खराट्याचा जो खालचा भाग असतो तो जाड असतो, मग त्यानेच ती मरते. तर मग अशा पद्धतीने त्याच्यातले सगळे बारकावे सांगायचे. मग झुरळांच्या बाबतीत पण असंच असायचं की झुरळ दिसलं की मारायचं. मग दरवेळेला असंच असायचं की झुरळ दिसलं की मारायचं. मग नंतर नंतर मग मला हळूहळू जमायला लागलं, म्हणजे पाल दिसली की मारणं, नंतर झुरळ दिसलं की मारायचं. मग एक दिवस काय झालं, मी परमपूज्य डॉक्टरांच्या खोलीतून बाहेर निघत होते, तर तिथे मला एक झुरळ दिसलं. कपाटावरती होतं ते, आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला दुसरीकडे जायचं होतं म्हणून. मग थोड्या वेळाने मी आले तर मग परमपूज्य डॉक्टर म्हणाले इकडे एक झुरळ आलं होतं आणि ते कुठे गेलं माहिती नाही. तर मला लक्षात आलं की अरे आपल्याला ते दिसलं आणि आपण ते मारलेलं नाही आहे, तर ते आपली चूक झालेली आहे. परमपूज्य डॉक्टर म्हणाले की ते झुरळ कुठे आहे ते बघा. तर मी शोधलं, त्याला कपाटाच्या इकडे शोधलं. तर ते म्हणाले की, मी म्हटलं की झुरळ नाही दिसत आहे म्हणून. तर मला वाटलं की झालं, आता मला सांगतील दुसरं काहीतरी करायला. तर ते म्हणाले नाही, हा कपाटाचा कप्पा आहे ना, तर तो उघडा होता. तर ते कपाट कसं होतं, पूर्ण अशी भिंत होती, तर त्याला अशी वेगवेगळी अशी कपाटं जोडलेली होती, अशी 3-4, आणि ती आतून अशी पूर्ण जोडलेली होती. तर त्यांनी सांगितलं एक कपाटाचा दरवाजा होता तर तो उघडा होता, तर मग त्याच्यामध्ये ते झुरळ गेले का बघा. तर मला वाटलं बापरे, आता हे सगळं कपाटातलं सगळे कपडे काढायचे, त्या वस्तू काढायच्या आणि ते झुरळ शोधायचं. मग त्यांनी सांगितलं तर ते करायला पाहिजे. मग मी तो दरवाजा उघडला आणि शोधायला सुरुवात केली. तर मग थोडं, आणि त्याच्यात काही नव्हतं. मग मी परत सांगायला गेले की आता म्हणजे मनात प्रत्येक वेळेला आता तरी झालं असेल, आता तरी झालं असेल, असा मनामध्ये विचार असायचा. मग तेव्हा ते झुरळ काही तिथे मिळालं नाही. मग मी सांगितलं की ते नाही आहे. मग ते म्हणाले की ते बाकीचे कप्पे तिकडे कुठे गेलं नाही ना कपाटाच्या, तर ते सगळं बघा. तर ते कपाट म्हणजे 3-4 कपाट मिळून ती पूर्ण भिंत भरून ते कपाट होतं. तर तिथे सगळीकडे बघायला सुरुवात केली. मग बराच वेळ झाला, मग तरी ते झुरळ काही मिळालं नाही. तर मला वाटायला लागलं तर ते कुठे गेलंय माहिती नाही, पण आता मिळत तर नाही आहे, तर काय करायचं. तर पुन्हा सांगितलं मी की ते नाही मिळत आहे म्हणून. तर मग म्हणाले की हां, मग पलंगाच्या इकडे गेलं आहे का, पलंगाच्या इकडे गेलं असेल तर तिथे पण शोधा. मग पलंगाच्या इकडे जाऊन बघितलं, मग त्याचे कोपरे वगैरे बघितले, सगळीकडे बघितलंय ना, खात्री केली. मग त्याच्यानंतर म्हटलं नाही, तिथे पण नाही आहे म्हणून. मग म्हणाले की हां, खालती गेलं असेल पलंगाच्या, तर पलंगाच्या खालती 5-6 असे मोठे खोके होते आणि त्याच्यामध्ये ग्रंथ वगैरे ठेवलेले होते. तर त्यात ते म्हणाले की तिकडे गेलं असेल तर मला वाटलं बापरे, आता हे खोके बघायला सांगणार. तर मग तर खोके मग मी काढले, ते सगळे गच्चीत घेतले, ऊन होतं तिकडे. मग एक खोका बघितला, दुसरा बघितला, असं करत करत 6 खोके होते, तर 5 खोक्यांपर्यंत आले. तर 5ही खोक्यामध्ये काहीच नव्हतं. मग नंतर 6वा, मला वाटलं की आता ते नाही आहे. मग 6वा खोका मग मी आरामात उघडत होते, तर त्याच्यामध्ये बरीच अशी छोटी छोटी झुरळाची पिल्लं, नंतर झुरळांची आई, अंडी, असं बरंच काय काय होतं त्याच्यात. तर मला वाटलं बापरे, हे त्यांनी मला जर बघायला सांगितलं नसतं तर हे सगळं मिळालं नसतं. त्यांना किती कळतं त्याच्यातलं, आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्ट कशी सांगतात. मग तिथे काकू ते झुरळ म्हणजे जे हरवलं होतं ना, म्हणजे सापडत नव्हतं, तर ते काही मिळालं नाही झुरळ. तर मग मी फक्त त्यांना सांगितलं की बाकीचे खूप झुरळ मिळाले, छोटी पिल्लं होती वगैरे. तर ते म्हणाले की हां, मग त्यांना सगळ्यांना मारलं का. म्हटलं हो, सगळ्यांना हे झाले. मग त्याच्यानंतर मी म्हटलं पण ते दुसरं म्हणजे जे पहिलं जे होतं ना, ते नाही मिळालं. ते म्हणाले जाऊ दे म्हणे आता, म्हणून त्यांनी सोडून दिलं. मला नंतर लक्षात कसं आलं की जोपर्यंत माझ्या मनाचा संघर्ष होत होता, म्हणजे ती सेवा म्हणून मी पाहत नव्हते, आणि एका छोट्या टप्प्यालाच मला वाटत होतं की हां, आता झालं. पण जेव्हा मनाची तयारी झाली की नाही, ते झुरळ शोधायचंय म्हटल्यानंतर परमपूजा म्हणाले की ठीक आहे, आता जाऊ दे. काय म्हणजे त्यांना ते झुरळ शोधण्यापेक्षा माझ्या मनाची प्रक्रिया, मी मुळाशी जाते की नाही, किंवा मुळाशी कसं जायला पाहिजे, तर हे मला शिकवायचं होतं. तर माझ्या मनामध्ये राहून गेलेलं की ही एवढी सगळी मिळाली झुरळं, पण ते काही मिळालं नाही, मग ते कुठे गेलं. तर मग दुसऱ्या दिवशी काय बाहेरची जी खोली होती, तर त्याच्यात मी माझ्या कप्प्यातलं साहित्य काढत होते, तर तेवढ्यात ते मला झुरळ तिकडे दिसलं.
तर मला खूप आनंद झाला ते झुरळ दिसल्यानंतर. आणि मग मी ते मारलं आणि मग परमपूज्य डॉक्टरना सांगितलं की ते काल सापडलं, म्हणजे मिळत नव्हतं झुरळ, तर ते मिळालं. तर मग ते पण माझ्याकडे बघून हसले. आणि मला ते झुरळ मिळाल्यानंतर म्हणजे तो आनंद कसला होता, तर ती परिपूर्ण सेवा जी त्यांनी शिकवली होती, आता त्याचा तो आनंद होता. तर मला ते नंतर नंतर कळायला लागलं. मग एवढंच फक्त मनात असायचं की ते काय सांगतात ते आपलं करत करत जाऊया, कारण आपल्याला तर आपलं भलं कशात आहे, काय करायला पाहिजे ते आपल्याला नाही कळत. एकदा आणि एक गंमत काय झालेली, ती परमपूज्य डॉक्टरांच्या इकडची जी गच्ची होती ना, तर त्याच्यावरती एका साधिकेने धान्य म्हणजे त्याच्यामध्ये वाळत घातलं होतं, त्याच्यामध्ये पोरकिडे झाले होते. तर ते पाण्यामध्ये भिजवलं होतं आणि ते सगळे त्याच्यामध्ये वाळत घातलं होतं. ते पोरकिडे असे सगळीकडे असे पसरले होते, म्हणजे ती मोठी गच्ची होती आणि तिथे पूर्ण सगळीकडे त्या भिंतींवरती गच्चीच्या सगळे गच्चीभर त्या धान्यामध्ये पण होते आणि बाजूला पण होते आणि सगळीकडे. तर मग त्याच्यानंतर मग मला वाटलं की कोणत्या साधिकेने हे केलं आणि किती ते सगळे पसरलेत. तर माझ्या मनामध्ये कुठेतरी एक अशी प्रतिक्रिया उमटली होती. थोड्या आणि परमपूज्य डॉक्टर तर परत पुढचं काय म्हणतायत किंवा त्या साधिकेला काहीतरी जाऊन सांगतील असं वाटलं. मग त्याच्यानंतर त्यांनी मला 1-2 असे चपटे दगड दिले आणि ते 2 हातात दिले आणि ते म्हणाले की आता या सगळ्या पोरकिड्यांना मारा म्हणे. तर ते पोरकिड्यांना मारायचं मध्ये मी अशी त्या पोरकिड्यांकडे बघायला लागले. हे तर सगळीकडे असे विस्तारलेले आहेत आणि पसरलेले आहेत. मग तर त्यांनी सांगितलंय तर आपण करायचं. मग ते चपटे जे दगड होते ते घेऊन मी मारायला सुरुवात केली. जवळजवळ 2-2.5 तास माझी ती सेवा सुरू होती. ते पोरकिडे काही संपत नव्हते. मला वाटायचं संपले, तर तोपर्यंत भिंतीवर काही दिसायचे, मग काही पलीकडे म्हणजे गच्चीची जी अशी बाजू असते तर त्याच्या बाहेर पण काही काही आलेले दिसायचे. तर मग तिकडे मग ते सगळे झाले. मग त्यांना सांगायला गेले की ते झाले म्हणून, ते मारून झाले म्हणून. तर मग तेव्हा ते म्हणाले की गच्चीमध्ये ना एका कोपऱ्यामध्ये सामान होतं, साहित्य होतं. ते म्हणाले हां ह्याच्या मागे गेले असतील तर मग ते काढूया म्हणून. तर म्हटलं बापरे, आता ह्याच्या मागे असं बरंच साहित्य होतं एकावर एक रचलेलं. तर मग म्हटलं की म्हणजे मनाची तयारी नव्हती, तर त्यांनी सांगितलं ते करायचं म्हणून मग ते सगळं साहित्य काढलं. तर त्याच्या मागे पण असे 30-40 पोरकिडे मिळाले. मग ते म्हणाले बरं झालं ना आपण काढलं. मी म्हटलं हो बरं झालं. मग नंतर मला वाटलं आता झाली सेवा. मग नंतर आतमध्ये आम्ही खोलीत आलो. तर खोलीमध्ये तिकडे पण भिंतीवरती ते चढलेले होते. तोपर्यंत तिकडचं धान्य वगैरे पण काढलेलं होतं आणि आतमध्ये खोलीमध्ये जे होते तर ते पण झाले. त्यानंतर मग ते मला त्याच्यानंतर म्हणाले की बघा म्हणे ही जी सेवा होती तर त्याला तुम्हाला किती वेळ लागला. तर मी म्हटलं की 3.5 तास लागले. मग म्हणाले हे जेव्हा भिजत घातलं, म्हणजे जेव्हा पाण्यामध्ये हे केलं होतं त्याच वेळेला जर पोरकिडे काढले असते तर किती वेळ गेला असता. तर म्हटलं 15 मिनटं. मग म्हणाले 15 मिनटाच्या सेवेसाठी 3.5 तास लागले. मग प्रत्येक गोष्टीकडे आपण किती लक्ष द्यायला पाहिजे ते कळलं का. तर मग मी म्हटलं हो. मग प्रथम माझ्या मनामध्ये कसा विचार होता की ही दुसऱ्यांनी केलेली चूक आहे आणि त्याचं काहीतरी चुकलेलं आहे. मग प्रत्येक आश्रमात घडणारी गोष्ट किंवा आपल्याला जी गोष्ट दिसते तर त्याच्याकडे आपण किती बारकाईने बघायला पाहिजे, ती आपल्याला आपली जबाबदारी वाटायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपण उपाययोजना पण काढायला पाहिजेत. तर हेच जर त्यांनी त्या साधिकेला सांगितलं असतं तर मला काहीच शिकायला मिळालं नसतं. तर मग त्या झुरळांबद्दल आणि पोरकिड्यांबद्दलच मला कृतज्ञता वाटायची की ह्यांच्या माध्यमातून मला देव शिकवतोय आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यातून लक्षात येत आहेत. जसा साधनेमध्ये भावाचा टप्पा येतो तसा एक सजीवांबद्दलचा भाव निर्माण होतो, तसा निर्जीवांबद्दलचा पण भाव आपल्यात कधी निर्माण झाला का? परमपूज्य डॉक्टरांनी निर्जीव वस्तूंमध्ये पण ईश्वराला कसं बघायला शिकवलं की पूर्वी कुठल्या वस्तू असायच्या माझ्या तर त्या वस्तू आहेत असा भाव असायचा. तर त्याच्यानंतर मग बऱ्याच साधकांना अशा अनुभूती येत होत्या की त्या वस्तू बोलत आहेत आपल्याशी, म्हणजे व्यक्ती म्हणून बोलणं सुरू आहे, ईश्वर त्या वस्तूंच्या माध्यमातून शिकवतोय. तर मला पण तशाच अनुभूती यायच्या. म्हणजे माझ्याकडे असलेलं खोडरबर, पेन्सिल, पेन, म्हणजे हे आपले सहसाधक आहेत, ते आपल्याशी बोलत आहेत, त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण वागतोय का. मग त्यांना विचारायचं मग आता मी कुणाला सेवा करायची आहे. मग तेव्हा मग निळं पेन असेल तर मग निळं सांगायचं की हां आता मी सेवा करणार. किंवा मग माझ्याकडे एक पेन्सिल होती तर मग चित्र मी त्यांनी काढायचे. तर मग ती म्हणायची की तू मला वापरतेस, माझ्याकडून सेवा होते त्याच्यामुळे, तर मी कृतज्ञ आहे.
आणि मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं की तुला काय वाटतं सेवा करताना? तर ती म्हणाली की मला परमपूज्य डॉक्टरांची कृपा संपादन होते आणि मला सेवा करायला मिळते, त्याच्यामध्ये खूप आनंद होतो. तर तू मला कधीच सेवेपासून दूर ठेवू नकोस. त्या माध्यमातून ईश्वर कसा आपल्याला शिकवतोय परिपूर्ण होण्यासाठी आणि भावपूर्ण प्रत्येक गोष्ट कशी करायला पाहिजे आणि आपण कुठल्याही गोष्टीमध्ये आळस नको करायला. तर असं त्या निर्जीव वस्तू पण बोलायला लागायच्या आणि त्या माध्यमातून पण देव शिकवायचा.